नवीन पर्यटन स्थळं तयार केली जाणार आहेत। यासह पर्यटनाच्या जागी होम स्टे साठी सरकार कर्ज देणार आहे। शिवाय भगवान बुद्धांशी संबंधित जागांचा सुद्धा विकास केला जाणार आहे। यासोबतच विजा देण्याच्या पद्धतीत सुद्धा सुलभता आणली जाणार आहे। शिवाय विजासाठीचे असणारे सगळे नियम आता सोपे केले जातील। तर मेडिकल टुरिझम सुद्धा आणखी वाढवणार असल्याचं अर्थसंकल्पात म्हटलंय। स्थानिक लोकांच्याच घरामध्ये एखादी खोली 2 खोल्या पर्यटकांना राहण्यासाठी निसर्गातल्या तिथल्या वातावरणात राहता यावं यासाठीची जी कल्पना राज्य सरकारनं आपले स्वीकारलेली आहे त्याचं प्रतिबिंब दिसतंय। केंद्रानं सुद्धा ती योजना उचलून धरलेली आहे। मी पर्यटनाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टींचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आहे त्याच्या संदर्भातली स्वतंत्र बैठक पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये आम्ही बैठक घेऊन जास्तीत जास्त त्या योजना महाराष्ट्रात कशा आणता येतील याच्यासाठी माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करू। IIT मध्ये 6500 सीट्स आणखी वाढवल्या जातील। मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 सीट वाढवणार। यासह 5 वर्षात मेडिकलमध्ये 75 सीट्स वाढवल्या जातील असंही म्हटलंय। तर AI सेंटरसाठी 500 कोटी दिले गेलेत, ज्यामुळे शिक्षण क्षेत्राला AI द्वारे जोडण्याचा प्रयत्न होतोय। देशात 3 AI एक्सलन्स सेंटर तयार करणार। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुस्तकांसाठी डिजिटल फॉर्म्स उभारणार असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय। तर सर्व सरकारी